ची लढत फायनल AVPL सीझन 1 10 स्टार संघ चला आपण बक्षीस वितरणच्या दिशेने येतोय संपूर्ण टीम जे 10 संघ होते त्यांनी प्लीज स्टेजच्या जवळ यायचं आहे बक्षीस वितरणच्या दिशेने यायचं आहे दोन्ही टीम्स फायनलच्या आणि सर्व संघ मालकांना सुद्धा विनंती असेल आपण सर्वजण पाहतोय MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित AVPL आगाशी वाडवळ प्रीमियर लीग आणि ते महिलांची स्पर्धा सुद्धा झाली होती महिलांचं बक्षीस समारंभ अनिल सर यांच्या शुभ हस्ते पार पडलं आता इथून पुरुषांचे सामने दोन फायनलिस्ट आपल्याला मिळालेले आहे बक्षीस समारंभ चला सर्व संघ विनंती असेल फायनलची दोन्ही टीम 10 स्टार असतील विथ टायगर दोन्ही संघांना आणि इथून MCC आयोजन कमिटी सर्वांना विनंती असेल स्टेजच्या दिशेने येऊन राहायचं आहे थोडासा उशीर झाला ऑलरेडी त्यासाठी विनंती असेल आपण इथे सर्वप्रथम वैयक्तिक बक्षीस देणार आहोत विनंती असेल सर्वांनी जवळ येऊन राहायचं आहे वैयक्तिक बक्षीस आपण देणार आहोत विथ टायगर संपूर्ण टीम त्याआधी आपण फायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी संपूर्णतः खेळ घेऊन आपल्या संघासाठी प्रभावित करणारी कामगिरी आणि आपल्या संघाला फायनलला नेलं मिस्टर मयुरेश विनंती असेल व्यासपीठावर आहे फायनलचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर मयुरेश जयेशजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते मयुरेश व्यासपीठावर यायचं आहे फायनलचा मॅन ऑफ द मॅच आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत काल संघ दोन्ही पराभूत ठरला होता आणि आज 5 विजयी त्यासाठी मयुरेशचा खेळ खूप इम्पॉर्टंट होता अभिनंदन मयुरेश खूप चांगला खेळ तुम्ही आपल्या संघासाठी आणि फायनलमध्ये विजेता मिळवून दिलात त्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये आगाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये ज्या इंडिव्हिज्युअल प्राइज वैयक्तिक पारितोषिकाच्या दिशेने येतोय बेस्ट बॉलर इथून आपण पाहू शकता 2 जण होते एकाचे 7 होते आणि दुसऱ्याचे 8 आणि 6 ते कॅल्क्युलेट करताना जो टॉप वरती आहे त्याची इनिंग सुद्धा जास्त आहेत म्हणजे इथून 7 वाल्याचे इनिंग जास्त आहेत आणि 8 वाल्याचे इनिंग सुद्धा कमी आहेत आगाशी वाडवळ प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर ज्याच्या नावावरती पहिली हॅट्रिक होती मिस्टर आराध्य म्हात्रे चिमाजी वॉरियर्सचा कोणी प्रतिनिधी असेल तर प्लीज व्यासपीठावर राहायचं आहे आराध्य म्हात्रे ज्यांनी हॅट्रिक गेली होती तो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अजयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ज्यांनी पहिले हॅट्रिक घेतली होती आणि आपल्या संघाला खूप चांगला खेळ दाखवला होता चिमाजी वॉरियर्स कालच्या दिवसामध्ये अनबिटन संघ होता आजच्या दिवसामध्ये पराभूत स्वीकार करावी लागली त्यानंतर बेस्ट बॅट्समन इथून सुद्धा लढत होती जो पुढे आहे तो 5 रननीच पुढे आहे आणि त्याच्यानंतरचे मागे आहेत आणि तो बॅटिंगला आल्यानंतर असा प्रकारे दबाव होता की फक्त मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जात होता दुसरा कोणी नसणार आहे फक्त ज्यांनी मोठे फटके घेऊन प्रभावित केले होती मिस्टर निशांत फ्रॉम वी द टायगर बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज स्पर्धेतील मिस्टर निशांत आपल्या संघासाठी किशोरजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते निशांत ट्रॉफी देण्यात येईल खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो आणि तशीच कामगिरी कशा प्रकारे निशांत आपल्या संघाला फायनलच्या रेसपर्यंत घेऊन आला होता फायनलमध्ये थोडीशी निशांतची बॅटिंग कमी पडली पण हार्ड लक होता खूप चांगला आहेत ना अभिनंदन निशांत
त्यानंतर आपण पाहू शकता मॅन ऑफ द सिरीज. इथून बघा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. पहिल्या वर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अनेक वर्ष लक्षात राहतो. इथून अनेक AVPLचे सीझन होतील तेव्हा पहिल्या वर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल तो सातत्याने त्याचं नाव घेतलं जाईल. कारण की सीझन 1ची स्पर्धा आयोजन करताना खऱ्या अर्थाने खूप कष्ट करायला लागतात. मग ते आपण पाहू शकता पहिली वर्ष खऱ्या अर्थाने वसई तालुक्यात आम्ही खूप क्रिकेट करतो. तिथे ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट असेल ना तर खूप कष्ट असतात. आणि पहिला प्रयत्न म्हणजे आगाशी म्हणजे MCCचा पहिला प्रयत्न होता जिकडे त्यांनी ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट केली. हा खूप चांगला प्रयत्न केला होता. मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पहिल्या वर्षाचा सातत्याने खेळाडूचं नाव घेतलं जाईल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर प्रसाद पाटील. मिस्टर प्रसाद पाटील आपल्या संघासाठी अष्टपैलू खेळ सुजाता मॅडम यांच्या शुभ हस्ते त्याला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देण्यात येईल. अभिनंदन प्रसाद. खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी. लिबर्टो इंडियन्स कडून खेळताना खूप प्रभावित केलं होतं. संघ सेमीफायनल मध्ये थोडासा कमी पडला होता पण आपल्या संघाला शेवटच्या क्षणापर्यंत खूप चांगला खेळ केला होता. यस वेल डन प्रसाद. कॉंग्रॅच्युलेशन ही उपलब्धी मिळाल्याबद्दल. आणि नक्कीच चर्चा केली जाईल प्रसाद सोबत. निश्चितच कमी मॅच खेळून इथपर्यंत पोहोचलाय आणि ही ट्रॉफी तुझ्या दिशेला या ठिकाणी आलेली आहे. कसं वाटते? खूप छान वाटते. आणि प्रथमतः MCCचं मी अभिनंदन करेन. त्यांनी इतकी सुंदर टुर्नामेंट आयोजित केली आणि आम्हाला जे खेळण्यासाठी बोलावलं गेलं आयकॉन म्हणून त्यांच्यासाठी मी खूप आभारी आहे त्यांचा. आणि असंच पुढे ते प्रयत्न करतील आणि पुढे चांगले टुर्नामेंट भरवतील हेच माझी इच्छा आहे. आणि ॲज अ आयकॉन म्हणून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये राहिला होतात आणि आयकॉन म्हणून राहिल्यानंतर आपल्या संघ मालकाला ही सिरीज मिळून देऊन त्यांना दर्शवून दिलंय की मला आयकॉन तुम्ही ठेवून चांगलं काम केलं. म्हणजे जो आयकॉन ठेवायचा होता तो जबरदस्त राहिला, परफेक्ट निवडला. त्यासाठी संदेश काय द्याल? नाही मी पहिलं गौरवला वरती बोलत. गौरव मी तर थँक्यू सांगेल गौरवचं. मला निनादचा फोन आलेला ॲक्च्युली. त्यांनी सांगितलं की तुला आयकॉन म्हणून आम्ही घेतोय. गौरवनी सांगितलंय. मी गौरवला ॲक्च्युली थँक्यूच बोलेल. प्रसादचा जर परफॉर्मन्स बघितला म्हणजे प्रसादला फक्त निनादनी सांगितलं की तुला आयकॉन म्हणून खेळायचं आहे तर त्याच्यानंतर त्यांनी मी कुठे खेळणार काय खेळणार काहीच नाही. यस मी खेळणार आणि प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्ये एक विकेट कन्फर्म आयकॉन प्लेअरची प्रसादनी घेतलेली आहे आणि बॅटिंग पण कन्फर्म केलेली आहे. त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन. थँक्यू. थँक्यू सो मच प्रसाद. आणि पहिल्या आयोजनामध्ये तुम्हाला मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळाला त्यासाठी खूप खूप अभिनंदन. ओव्हर टू विपुल सर. थँक्यू सर. चला सेमीफायनलचा एक मॅन ऑफ द मॅच द्यायचा बाकी होता ज्यांनी आपल्या संघाला अडचणीमध्ये सोपं नसतं 24चा 35चा पाठला करणार तेव्हा अडचणीमध्ये होता आणि आपल्या संघाला फायनलचं तिकीट दिलं मिस्टर आयुष म्हात्रे. आयुष वर्तक. जयेशजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येईल. आयुषला थोडासा अडचणीचा सामना करावा लागला होता मैदानाच्या आतमध्ये पण खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी फायनलचं तिकीट मिळवून दिलं होतं. अभिनंदन आयुष. आयुष चर्चा साधली जाईल नक्कीच तुझ्या सोबत सुद्धा. सिरीज सोबत आपण चर्चा साधली परंतु ज्या ठिकाणी खरोखर गरज होती 35 धावांचं लक्ष्य म्हणजेच कमी मानलं जात नाही अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये. आणि हे ग्राउंड आपण पाहिलं तर छोटंसं ग्राउंड आहे म्हणजे फोरसुद्धा भरपूर छोटे आहेत आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक त्याच्यामध्ये आहेत आणि 4 क्षेत्ररक्षकांचं त्यांना भेदून चौकार धाडायचा असतो आपल्याला आणि तो चौकार धाडण्याचं धाडस तू केलं होतं. म्हणजे त्या इनिंगमध्ये 3 चौकारांची खेळी आली होती आणि त्यानंतर दुखापतग्रस्त सुद्धा होता आणि त्यावेळेस मनामध्ये काय वाटत होतं? अरे सुरुवातीला ज्यावेळेस मैदानामध्ये दाखवत होतं ज्यावेळेस 35 धावांचा टार्गेट समोर आहे हा डोंगर उभा होता त्यावेळेस तुला काय वाटत होतं मनामध्ये कोणत्या पद्धतीने चढता येईल? ते निनादाच्या ओव्हरलाच फक्त म्हणजे हे करून घ्यायचं होता. निनादाने प्रसादाच्या ओव्हरला तर प्रसादाच्या ओव्हरला रन आल्या नव्हत्या पण निनादादा आणि जागृतच्या ओव्हरला रन घ्यायच्या होत्या तर तेच हे करायचं होतं. म्हणजे वाट बघायची होती एखाद्या खराब ओव्हरची किंवा एखाद्या आवडत्या गेंदबाजाची या ठिकाणी वाट बघितली आणि त्या गेंदबाजावरती हल्ला चढवला आणि इथपर्यंत पोहोचला. आणि ज्यावेळेस या ठिकाणी क्रॅम्प आला होता तुझ्या कोणत्या पायाला?
लेफ्ट पायाला दोन्ही याला आले होते पहा या ठिकाणी दोन्ही लेगला म्हणजे आपण पाहिलं गेलं तर वर्ल्ड कपमध्ये मॅक्सवेलला सुद्धा आल्यानंतर त्यांनी खेळी केली होती आणि याची खेळी केल्यानंतर याला क्रॅम्प आला होता हे वेगळंच काहीतरी घडलं होतं परंतु क्रॅम्प आला होता तरी पण खेळपट्टीवरती होता आणि शेवटपर्यंत उभा राहण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यावेळेस मनामध्ये तुझ्या काय वाटतं की बाबा तू आऊट झाल्यानंतर पुढे काय होईल. आमच्या टीममध्ये बॅटिंग तर होती, काय एवढं माहित होतं का मॅच घेऊन जाईल कोणतरी. वेल डन. अभिनंदन. तुमचा संघ या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आणि तुम्हाला सेमीफायनलच्या मॅचमध्ये या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार भेटला त्यासाठी खूप खूप अभिनंदन. दरम्यान वळूया कॉम्बॉक्स दुसरीकडे ज्या ठिकाणी पुढचं बक्षिसाचं वितरण थँक्यू सर. विपुल यांच्याकडनं होईल. बघा ते बेस्ट बॅट्समॅन अँड बॉलरसाठी कॅप होता. दोन्ही विनंती असेल बेस्ट बॉलर आराध्या अँड बेस्ट बॅट्समॅन निशांत व्यासपीठावर यायचं आहे. स्वान स्पोर्ट्ससाठी त्या कॅप होत्या, त्या कॅप द्यायच्या राहिल्यात. स्वान स्पोर्ट्सचे सुद्धा मनापासून आभार असतील ज्या स्पर्धेमध्ये ज्यांनी विशेष सहकार्य केलं होतं. निशांत स्वान स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक कॅप. सुजाता मॅडम यांच्या शुभ हस्ते ती कॅप बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट AVPL निशांतची सुद्धा चर्चा राहील की पहिल्या वर्षीचा बेस्ट बॅट्समॅन आणि त्यानंतर जर का विचार केला तर बेस्ट बॉलर आराध्य लक्षात ठेवावं लागेल ज्यांनी हॅट्रिक घेतली होती. बघा आपण ही स्पर्धा पाहत होतो. पाटील आणि मित्रमंडळ ज्यांच्या माध्यमातून हे जे ग्राउंड उपलब्ध करून दिलं होतं त्यांचा इकडे विशेष सन्मान करणार आहोत. पाटील आणि मित्रमंडळचे कोणी पदाधिकारी असतील तर प्लीज या. कार्यकर्ते व्यासपीठावर यायचं आहे ज्यांनी हे विशेष मैदान आमच्यासाठी उपलब्ध करून दिलं होतं. पाटील आणि मित्रमंडळाचे मनापासून आभार. भूषणजी पाटील यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. हर्षद कवळी साहेब यांच्या शुभ हस्ते ते सन्मान चिन्ह दिलं जाईल. हर्षदजी कवळी साहेब आपणास विनंती असेल पाटील ग्रामस्थ जे मैदान उपलब्ध करून दिले त्यांच्या इकडे यथोचित सन्मान केला जातोय. खूप चांगलं मैदान आणि विशेष सहकार्य केलं त्यांचे मनापासून आभार असतील. चला या स्पर्धेमधील रनरअपचा संघ ज्या संघाने पहिली त्यांचे ओनरना खूप कमी बोलतात. जेव्हा मी त्यांची इंटरव्ह्यू घेतलं होतं ना मी जास्त बोलत नाही. माझा संघ घेतो त्यांना फक्त मी सपोर्ट करतो आणि खूप चांगला सपोर्ट त्यांनी केला होता. वी द टायगर संघ होता AVPL सीझन 1चा रनरअपचा संघ वी द टायगर संघ. संपूर्ण संघाला मी आदरपूर्वक मंचावरती आमंत्रित करतो. संपूर्ण टीम या संघ मालकासोबत यायची आहे. वी द टायगर शेवटच्या क्षणापर्यंत लढला होता पण फायनलमध्ये थोडंसं टार्गेट जास्त सेट करता नाही आलं त्या कारणाचं पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. संपूर्ण टीम वी द टायगर ओनर्स अँड कर्णधार आपण व्यासपीठावर यायचं आहे. हर्षदजी कवळी सर यांच्या शुभ हस्ते अँड सुजाता मॅडम आपणास सुद्धा विनंती असेल आपल्या शुभ हस्ते रनरअपची ट्रॉफी वी द टायगर संघ सीझन 1चा रनरअपचा संघ ज्या संघाने कालपासून खेळताना प्रभावित करणारी कामगिरी आणि आपल्या संघाला कशा प्रकारे आपण पाहू शकता फायनलचं तिकीट मिळवून दिलं असतं. आयुष होते निशांत होते खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी करताना AVPL सीझन 1चा रनरअप टीम वी द टायगर. चला आपण शेवटच्या प्रणावामध्ये आहेत. AVPL आकाशी वाडवल प्रीमियर लीगमध्ये संपूर्णतः DBNची टीम त्यांचे मनापासून आभार असतील. यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहू शकतो. बघा DBN पालघर जिल्ह्यातील असं चॅनल एका दिवसात 4 टुर्नामेंट चालू आहेत DBNच्या माध्यमातून यूट्यूबवरती. त्यांचे मनापासून आभार.
पालघर जिल्ह्यामध्ये डीप बिलीव्ह नेटवर्क म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते DBNची खासियत, त्यांचे प्रॉपरेटर प्रवीण पाटील, आमचे बाबू मित्र, आपले मनापासून आभार. आमचे खालिदभाई सर, जे ऑफिशियल अंपायर संपूर्ण वसई तालुक्याच्या टेनिस क्रिकेट असू दे, लेदर क्रिकेटमध्ये होते, त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. आमचे समालोचक सर अनिल बेनबन्सी सर, आपले सुद्धा मनापासून आभार असतील. MCC संपूर्ण आयोजन कमिटीचे मनापासून आभार असतील. आणि सर्वप्रथम सर्वात जास्त आभार म्हणजे प्रेक्षक वर्गाची मिळालेली साथ. असंच तुम्ही नेहमी सहकार्य आम्हाला करत राहा. आम्ही खूप पुढे जाऊ. आणि खूप कमी संधी मिळाली होती, पण त्या कमी संधीमध्ये प्रभावित करणारी कामगिरी आमची संपूर्ण डीजेची टीम, आपले सुद्धा मनापासून आभार असतील. रोहितजी पाटील, आपले मनापासून आभार असतील. आकाशी वाडवळ प्रीमियर लीगमध्ये यशस्वीरित्या पार पडली. आणि संपूर्ण अंपायर, आमची टेक्निकल टीम असू दे, प्रेक्षक वर्ग, आपल्या सर्वांचे मनापासून आभार असतील. फायनल चॅम्पियनचा संघ, AVPL सीझन 1 चॅम्पियनचा संघ, ज्या संघाला संपूर्ण टीमचा प्रेक्षक वर्गांचा सपोर्ट होता, तो संघ आहे टीम 10 स्टार संघ, AVPL सीझन 1 चॅम्पियन. संपूर्ण संघाला मी आदरपूर्वक मंचावरती विराजमान करायला सांगेल. संपूर्ण टीमनी यायचं आहे. किशोरजी वर्तक साहेब, भरतजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते ती फायनलची ट्रॉफी, संपूर्ण टीम AVPL सीझन 1 10 स्टार संघ चॅम्पियन. प्रथम पारितोषिक इन्शोर प्राईम यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले, त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती असेल, AVPL सीझन 1 चॅम्पियन टीम 10 स्टार संघ, ज्या संघाला प्रेक्षक वर्गांचा खूप साथ होता. आणि एखादी गोष्ट आपण पाहू शकता कशा प्रकारे प्रेक्षकांचा साथ असतो. त्यानंतर चॅम्पियन टीम कालच्या दिवसामध्ये 2 पराभूत आणि आजच्या दिवसामध्ये सतत विजय मिळून आपल्या संघाला चॅम्पियनच्या दिशेने अभिनंदन टीम 10 स्टार. अभिनंदन 10 स्टार टीम. इथून कोणाचे जर का आभार मानायचे चुकून राहिले असतील तर आम्ही संपूर्ण आयोजन कमिटी दिलगिरी व्यक्त करतो. आणि सर्व संघमालक अँड सर्व आयकॉन खेळाडूंचे सुद्धा मनापासून आभार असतील. ही स्पर्धा गुण्यागोविंदाने पार पडली असे आम्ही जाहीर करतो. आणि खऱ्या अर्थाने एक दिलगिरी व्यक्त करतो जर का चुकून कोणाचे आभार मानायचे व्यक्त राहिले असतील तर. आणि कोणाचे आभार व्यक्त राहिले असतील करायचे तर त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील.